आत्ताच माननीय अमितभाई शाह यांनी 10 लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत। 19 ऑगस्ट 2025 मंगळवार पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे। तुम्हाला पीक विमा अजून पण मिळाला नसेल तर आज आहे जसं की मंगळवार पीक विम्याचा दुसरा टप्पा वाटप करणार असल्याची कृषी विभागाच्या माध्यमातून नवीन अपडेट आता समोर आली आहे। थोड्याच वेळामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याचा दुसरा टप्पा जमा करण्यात येतोय। जवळपास इथं 30% शेतकऱ्यांच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा या ठिकाणी जमा झाला आहे। कृषी विभागाच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं आहे की पीक विमा इथे 3 टप्प्याचं वाटप होणार आहे। त्यामुळे तुम्हाला इथं दुसरा टप्पा आज मी सांगितला तर आज हे सर्व शेतकऱ्यांना दुसरा टप्पा येणार आहे। तर इथून 2-3 दिवस हा दुसरा टप्पा वाटप चालणार आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगतो कारण की कृषी विभागाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण जिल्ह्यांची इथं दुसऱ्या टप्प्याची यादी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरण करण्यासाठी इथं सांगितले गेली आहे। तर शेतकरी मित्रांनो पीक विम्याची तुम्ही जर का वाट बघत असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। हा पीक विमा केंद्र सरकारच्या माध्यमातून कंपन्यांना दिला होता, म्हणजेच कंपन्यांना पैसे दिले होते सरकारने आणि त्या कंपन्यांना डीबीटीच्या माध्यमातून हा पीक विमा शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती गेला आठवड्याभर हे वितरण झालं होतं। डीबीटीच्या माध्यमातून पीक विमा वाटप करत असताना 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती एका दिलासादायक इथं त्यांना बातमी मिळाली आणि पीक विमा जमा झाला। 30,000, 35,000 तर कोणाला 20,000 तर कोणाला 5,000 अशा प्रकारे हा पीक विमा वाटप झाला। आता तुमच्या जिल्ह्यांमध्ये किती पीक विमा वाटप झाला हे देखील तुम्हाला मी समोर सांगतो कारण की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पीक विमा बँकेत जमा व्हायला सुरुवात झाली आहे। 35 लाख शेतकऱ्यांना हा एक जसं की पीक विम्याच्या माध्यमातून पैसे दिले जाणार आहे। 35,000, 30,000 तर भरपूरच्या शेतकऱ्यांना 2,000 रुपये आले। मी जिल्ह्यांची यादी तुम्हाला सांगतो, परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार। शेतकरी मित्रांनो तर बघा, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा 2022ला, 23ला आणि 24ला या 3 वर्षासाठी पीक विमा भरला आहे अशा शेतकऱ्यांना पीक विम्याचा दुसरा टप्पा आज सुरू करण्यात आला आहे। त्यामुळे सर्वांनी आता इथे लक्षपूर्वक बघायचं आहे। बघा शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचा दुसरा टप्पा हा आज मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे। आज फक्त याच आठवड्यामध्ये जसं की या पीक विम्याच्या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विमा आज दुसऱ्या टप्प्यामध्ये सुरू केला आहे। अजून पण पीक विमा मिळाला नसेल तर तुमच्यासाठी अर्जंट महत्त्वाची सूचना सरकारच्या माध्यमातून आली आहे। तुम्ही काय करायचं आहे जेणेकरून तुम्हाला हा पीक विमा मिळेल। तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आहे का कसं बघायचं सांगतो। लाईव्ह प्रूफ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि भरपूरशा शेतकऱ्यांना पहिला टप्पा मिळाला। आता त्या तारखेला तुम्हाला पहिला टप्पा मिळाला नसेल तर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं 100% नंबर लागणार आहे। तुमच्या खात्यात आता लगेच 30-35,000 रुपये येणार आहे। शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा बघा। या ठिकाणी पीएम किसान योजने, नमो शेतकरी योजनेचा आता त्यामार्फत या ठिकाणी तुम्हाला सर्व जिल्ह्यांमध्ये एकत्र पैसे येतो, परंतु आता या टप्प्याटप्प्यांमध्ये 3 टप्प्यांमध्ये पैसे वितरण केले जाणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येणार आहे। 3 टप्पे यामध्ये असणार आहे। पहिला टप्पा गेल्या आठवड्यामध्ये जमा झाला, म्हणजेच मागच्या आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे आले नसतील तर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे येणार आहे। तर मी जिल्ह्यांची यादी देखील तुम्हाला सांगतो बघा। आजपासून सुरू होतोय दुसरा टप्पा। थोड्याच वेळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येतो हे पैसे। तर गेल्या पहिल्या टप्प्यांमध्ये तुम्हाला पैसे जमा झाले नसतील तर लगेच तुमच्या खात्यामध्ये हे 12-15,000 रुपये आताच येतील। शेवटपर्यंत व्हिडिओला नक्की बघा कारण की जिल्ह्यांची यादी लगेच सांगतो बघा। मी तुम्हाला तारीख सांगितली, शेती पिकाचं जास्त नुकसान झालं असेल तर तुमच्या खात्यात 35 नाही तर 30,000 रुपये नाही तर तुमच्या खात्यात लगेच 40,000 रुपये येतील। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता सरकारचा मोठा निर्णय, ज्या शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झालं असेल, ज्यांना आतापर्यंत पीक विमा मिळाला नसेल तर त्यांच्या खात्यावरती डायरेक्ट 30-35 नाही तर 40,000 रुपये टाकण्याचा निर्णय इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने केलेला आहे। तर बघा, जिल्हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की त्यामुळे तुमचा इथं लॉस होऊ शकतो। दुसऱ्या टप्प्यामध्ये फक्त याच जिल्ह्यांना इथं वितरण होणार आहे। तर कोणत्या जिल्ह्यांना वितरण होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला गरजेचं असणार कारण की तारीख देखील मी तुम्हाला सांगितलेली आहे। तर दुसरा टप्पा आजपासून मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट आजपासून सुरू झालेला आहे। तर लगेच तुमच्या खात्यावरती हे पैसे जमा होतील। तर बघा, मी तुम्हाला जिल्ह्यांची यादी लगेच सांगत आहे। त्याआधी बघा, 8 जिल्ह्यांमध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला पीक विमा जमा करण्यात येतोय। त्यामुळे काही बँकांची लिस्ट इथं सांगण्यात आलेली आहे। तर पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया। इथं जवळपास 70 ते 80% शेतकऱ्यांनी खातं काढले आहे बँकेमध्ये।
पहिल्या टप्प्यामध्ये जे पीक विम्याचं वितरण झालं तर या बँकेमध्ये सर्वाधिक पीक विमा इथं जमा करण्यात आला। त्यानंतर जसं की त्यामुळे या बँकेमध्ये जर का तुम्ही खातं काढलं असेल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी असणार आहे। 8 जिल्ह्यांचा पीक विमा तुम्हाला या जमा करण्यात येतोय। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढची बँक सांगण्यात आली आहे। खूप साऱ्या शेतकऱ्यांनी या जसं की यामध्ये खातं उघडलं आहे बँक ऑफ महाराष्ट्र, बघा सेंट्रल गव्हर्नमेंट बँक आहे, त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना यामध्ये पीक विमा जमा झाला। तर 8 जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यामध्ये इथं पीक विमा जमा झाला, तर दुसऱ्या टप्प्यामध्ये प्राधान्य देण्यात आलं आहे 8 जिल्ह्यांना। तर पुढची बँक सांगण्यात आली आहे म्हणजेच बँक ऑफ इंडिया। तुम्ही या बँक ऑफ इंडियामध्ये खातं काढलं असेल तर बघा तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। तर मी जिल्ह्यांची यादी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तर बघा यामध्ये सांगण्यात आलेला जिल्हा सोलापूर आहे। तर पहिल्या 2 नंबरचा जिल्हा मी तुम्हाला सांगतो नंदुरबार, त्यानंतरचं जसं की कोल्हापूर इथं, त्यानंतर सिंधुदुर्ग, 4 नंबरचा जिल्हा इथं सांगण्यात आलेला आहे नंदुरबार, रायगड इथं, जसं की सातारा, सांगली, रत्नागिरी। आता त्या जसं की 6-7 इथे जिल्हे मी तुम्हाला सांगतो बीड, बुलढाणा, अकोला, अमरावती, जालना, तर त्याचप्रकारे इथं जसं की नागपूर, वर्धा, इथं गडचिरोली, उस्मानाबाद। तर या सर्व जिल्ह्यामध्ये शेती पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पैसे जमा करण्यात येणार आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपल्या व्हिडिओला बघत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण की या जिल्ह्यांमध्ये जसं की सर्व शेतकऱ्यांना हे पैसे दुसऱ्या टप्प्यामध्ये वाटप होणार आहे। तर तुमच्या बँक खात्याशी तुमचं खातं लिंक असणे गरजेचं असणार आहे, तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला हे पैसे मिळणार नाही। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।